नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत आपल्या लाडक्या मालिकेच्या 22 मे 2025च्या भागाबद्दल. आणि काय सांगू, आजचा भाग म्हणजे जबरदस्त ड्रामा, घरगुती सीन आणि कॉन्फिडन्सचा धमाका होता. सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या एका गंभीर पण सुंदर संवादाने. सायली विचारते, आपला केस कधी संपतोय? अर्जुन उत्तर देतो, लवकरच, पण दामिनी काहीतरी करणार हे नक्की. इथेच आपल्याला कळतं की अर्जुनचं डोकं शांत आहे, पण सायलीची काळजी वाढतीये. या दोघांची ही जाणीव, ही केमिस्ट्री, हेच मालिकेचं खरं सौंदर्य. दामिनी ही पात्र जिथे जाते तिथे विष कालवते. कोर्टात तिचं भाषण फ्लॉप गेलंय, पण तिची चिडचिड काही थांबत नाही. आता तर तिने थेट अर्जुनवर आणि सायलीवर वैयक्तिक आरोप करायला सुरुवात केलीये. पण अर्जुन शांत, संयमी आणि सडेतोड उत्तर देणारा, तिला हलक्यात घेऊन टाकतो. मग सीन शिफ्ट होतं स्वयंपाकघरात आणि इथे मजा सुरू होते. सायली आणि कल्पनाताई मिळून स्वयंपाक करतायत. प्रेम, आपुलकी आणि गोड गप्पा, या दोघींचा स्वयंपाक म्हणजे एक इमोशनल थेरपीच वाटली. सायली सांगते की रायत्यात कसुरी मेथी घालूया का, आणि कल्पनाताई खुश होतात, म्हणजे सून सासूसारखीच विचार करते, हेच त्यांना भावते. आता आला मस्त विनोदी सीन. कल्पनाताई म्हणतात, लाकडी डाव दे, तर तन्वी, हो तीच जरा हसवा पटवा टाईप, तिला सरळ सुरीज देऊन टाकते. सीन बघताना हसून पुरेवाट झाली. सायलीचा स्वयंपाक तयार. रायता, पनीर कढाई, पोळ्या, एकदम साजूक घरगुती थाळी. खरं तर ही एक साधी गोष्ट वाटेल, पण यातून सायलीने घरातली आपली जागा मजबूत केलीये. प्रेम, कष्ट आणि स्नेह, हाच तिचा मंत्र आहे. अर्जुन आणि प्रतापराव जेवताना सगळं शांत, समाधानी वाटतं. अर्जुन म्हणतो, डॅड, आपलं कबूतर झालंय वाटतं, म्हणजे घरात सगळं नीट चाललंय हे त्याला जाणवतंय. सायली कल्पनाताईंचं बॉन्डिंग अफलातून, दामिनीचा राग बिनकामाचा. अर्जुन शांत पण कणखर, स्वयंपाक प्रेमाचं प्रतीक, विनोदी टच, परफेक्ट टायमिंग. तुमचं काय मत आहे? सायलीने आज घर गाजवलं का? दामिनीच्या पुढच्या प्लॅनचा अंदाज लावता येतोय का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा एपिसोड एक 100% फॅमिली एंटरटेनर होता. उद्या काय होणार याची उत्सुकता लागून राहिलीये.